मंत्र्यांच्या मतदारसंघात बोगस लाडकी 26,34,000 लाभार्थी अपात्र. अपात्र लाडकींचा लाभ बंद. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतल्याचं उघड झालंय. निकषात न बसलेल्या लाखो लाडकींसह सरकारी कर्मचारी आणि पुरुषांनीही सरकारी तिजोरीवर डल्ला मारलाय. जिल्हा प्रशासनाकडून सुरू असलेल्या अर्जांच्या पडताळणीत धक्कादायक वास्तव समोर आलंय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांच्या जिल्ह्यातही बोगस लाडकींचा सुळसुळाट असल्याचं स्पष्ट झालंय. त्यांची संख्या आपण पाहूया. अजितदादांच्या पुण्यात सर्वाधिक 2 लाख लाडक्या पात्र. एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात 1,25,000 बोगस लाडक्या बहिणींची नोंद. भुजबळ, भुसे, कोकाटे, झिरवळांच्या मतदारसंघात 1,86,000 अपात्र बहिणी. विखे पाटलांच्या अहिल्यानगरमध्ये 1,25,000 बोगस लाडक्या. संजय शिरसाट यांच्या संभाजीनगरमध्ये 1,04,000 बोगस लाडक्या. मुश्रीफ अबिटकरांच्या कोल्हापुरात 1,00,000 बोगस लाडक्यांची नोंद. आशिष शेलारांच्या मुंबई उपनगरात 1,13,000 अपात्र बहिणी. सोलापुरात 1,00,000, सांगलीत 90,000, साताऱ्यात 86,000 अपात्र बहिणी. दरम्यान लाडकी बहीण योजनेचा लाभ बोगस लाभार्थ्यांनी घेतल्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय उत्तर दिलंय पहा. योजनेचा लाभार्थी घेतोय दादा सगळ्यात दादा माहिती ना मग निवडणूक तोंडावर होत्या म्हणून तपासणी झाली नाही ही गोष्ट मंत्री भुजबळांनी मान्य केली आहे. तर चौकशीच्या नावाखाली 50% महिलांना कमी करण्याचा सरकारचा प्लॅन असल्याचा आरोप ठाकरे सेनेनं केलाय. कुठली कारवाई न करता हे जे ज्या भगिनींनी घेतलेले आहेत आणि ते नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून सांगावं की मला ही सवलत नको. काय प्रश्न मिटला. हां, आता जर पुरुषांनी जर काही नावं काहीतरी गडबड केली असती तर त्यांच्या बाबतीमध्ये कडक कारवाई करायला पाहिजे, हे माझं मत आहे. ज्या लाडकी माझी बहीण ही योजना जी आणून बहिणींची मतं घेतली, स्वतः सत्तेवर बसले आणि त्या बहिणींना दिवसागणिक कमी करण्याचं काम आता चौकशीच्या नावाखाली होतं आहे. आणि मग आता KYCच्या नावाखाली त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या चौकशीच्या नावाखाली 26,34,000 महिलांना त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून कमी करण्यात आलेलं आहे. राज्यभरातील सर्वच पात्र लाडक्या बहिणींची पुन्हा eKYC पद्धतीनं पडताळणी करण्याचा निर्णय आता सरकारनं घेतलाय. अपात्र लाभार्थ्यांचा लाभ बंद करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनीही स्पष्ट केलंय. त्या संदर्भात आता आमची चौकशी चाललेली आहे. जे चुकीचा लाभ घेणारे लाभार्थी असतील त्यांचा लाभ बंद केला जाईल. या योजनेचा सरकारच्या तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे विकास कामही रखडली आहेत. अपात्र लाडकींना कमी करून गरजू महिलांपर्यंतच योजनेचा लाभ दिला जाणार का? बोगस लाडकींकडून पैसे वसूल होणार का? याकडेच अनेकांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.